सोलापूर शहरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे। शहरातील वर्दळीच्या 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात भर दिवसा बंदूक दाखवून सोन्याचे दागिने पळवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। आज शनिवार दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजल्याच्या दरम्यान संपूर्ण प्रकार घडला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपार असल्याने 70 फूट रोडवर नेहमीप्रमाणे वर्दळ होती। शिवकुमार ज्वेलर्स हे दुकान उघडून काही वेळच झाला होता। इतक्यात ग्राहक बनवून आलेल्या 3 अज्ञात दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला। दुकानदाराला काही समजण्याच्या आतच दरोडेखोरांनी थेट बंदूक बाहेर काढली आणि दुकानदाराच्या डोक्याला लावली। बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे घाबरलेल्या दुकानदाराला प्रतिकार करणे अशक्य झाले। दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटातच दुकानातील सोन्याचे मौल्यवान दागिने गोळा केले आणि घटनास्थळावरून पोबारा केला। दरोडा टाकून आरोपी ज्या वेगाने आले त्याच वेगाने दुचाकीवरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ शिवकुमार ज्वेलर्स येथे दाखल झाले। लुटलेल्या सोन्याच्या दागिन्याची नेमकी किंमत किती आहे याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही। पोलीस सध्या दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।